गाड्या खाली करायच्या का? पोलिसांना नाही काय तर तुम्हाला बोलायचे ना ड्रायव्हरला त्याच्या संदर्भात काही नाही बोलता तुम्ही. रात्री तेच सांगितलं होतं ना. तुम्ही सांगत नाहीये ते ऑथॉरिटीचा जे नेग्लिजन्स आहे त्याच्यामध्ये काहीच बोलायचे नाही, फक्त व्यापाऱ्यांना करार द्यायचे आहे. बरोबर नाही साहेब. व्यापाऱ्याला त्रास ठीक आहे. रस्त्यावर काढतोच आहे. नाही. रस्त्यावर नाही. नक्की नाही उतरणार आहे. तुम्ही गाडी आता सोडून द्या, कोणी माल उतरणार नाही. कोणी माल तुम्ही गाडी लगेच सोडा ना, गाडी सोडणार नाही. गाडी अडवली कोणी? तेच गाडी आता अडवली ज्यावेळेस माल तिथं उतरलाय. बोलायचे ठीक आहे. पोलीस तुम्ही अर्ध्या रस्त्यावर माल उतरून आलाय. रस्त्यावर कोणी जाळ उतरत नाही. मी स्वतः बघितलंय. त्यांच्या गाडी इथे उभे होता, त्यांच्या काय बकरं पण मारला ते मी खाली केले. मी स्वतःच उभं होतो तिकडे. हो, आणि मग जीएम साहेबांना पण भेटलं आणि तुमच्या बाकी साहेबांना पण फोन केलं. साहेब हे परेशानी आहे. ते साहेब बोले आमचं नाही, हे ते अभिटरचं आहे. रस्त्यावर माल नाही उतरायचा, बाकी काही नाही करा तुम्ही. करायचे, पण तुमच्या गाड्यांना ट्रॅफिक मध्ये कुणी अडचण करत नाही, काही करत नाही. तुमचं जे मान्य आहे मी ठीक मान्य आहे. आहे, पण कसं आहे माहितीये का, त्यांनी इंटेन्शनली नाही लावलंय खाली. तुमच्या पकडे पण लागलं ते खाली गेलंय. आता नाही की आम्हाला खाली व्यापार करायचा. खाली व्यापार आता नाही करायचा, हा. रस्त्यावरती माल उतरवायचा नाही. बरोबर आहे, पण समजलं? पकडलं त्यासाठी त्यांनी खाली उभं होतं. त्याच्यानंतर लगेच परत तिला गेलं. आमच्या हे नाही की आम्हाला खाली करायची होती गाडी, पण बकरा मारताना काय गाडी करणार? तुझी आहे? आधी काहीच नाही. हा. ना गाडी माझी आहे, ना व्यापाऱ्याला मला ओळख नाहीये. मी स्वतः इकडे मी राहायला जीवनार मध्ये आहे आणि मी स्वतः ऍडव्होकेट आहे. मी आता कोर्टात जात होतो, तुम्ही बघितलं त्यांचे काही प्रॉब्लेम आहे. त्यांनी मला सांगितलं, त्याच्यानंतर मी जीएम कडे गेलो. त्या साहेबांना पण तुम्हाला फोन केला. साहेब नाही होते, मी मिटिंगला बोलू. मला साहेब तुम्हाला मी 6 वाजता फोन करून ठीक आहे. देतो. पोलीस स्टेशनला एक माणूस तुमचा येऊ शकतो या गाडीतला. मी चालतो ना, स्वतः चालतो तुमचं काहीच प्रॉब्लेम नाही.